नमस्कार. ऑलराऊंडर कोकणमध्ये आज आपलं सहर्ष स्वागत. माझं गाव कोकणातील मंडणगड तालुक्यातील तुळशी. आजचा व्हिडिओ एक आगळ्या वेगळ्या प्रकारचा बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. तसं पाहायला गेलं तर इथला शेतकरी याचं घर आणि या घराचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर घरासमोर अंगण आणि घराच्या पाठीमागे परसावण. याचा अर्थ घरात लागणारा भाजीपाला तो घरच्या घरी पिकवण्याचा प्रयत्न करत असतो. असाच एक केलेला प्रयत्न आमच्या घरामध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आता आपल्याला पाहायचं आहे या परसावनामध्ये कशा कशा पद्धतीची भाजीपाला या ठिकाणी केलेला आपल्याला बघायला मिळेल. त्याच पद्धतीने कशी ती पद्धत राबवली जाते आणि कुठली कुठली खतं त्याला वापरली जातात. तयार होणारं जे उत्पादन आहे त्याची क्वालिटी काय आहे, खरोखर आपल्या सुद्धा तोंडाला पाणी सुटेल याची मला खात्री आहे. तर चला आपण जाऊया. आपल्या जेवणातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे मिरची. वाटणामध्ये लागते, चटणीमध्ये लागते आणि याचं उत्पादन जर मंडळी आपल्या घरच्या घरात जर झालं तर किती मजा येईल ना. आता आपण पाहतोय आम्ही लावलेल्या मिरचीच्या झाडाला, या रोपाला इतक्या बहारदार मिरच्या आलेल्या आहेत की यांची लांबी, यांची जाडी, यांचा रंग जर पाहिला तर खरोखर सुंदर पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने हा घेतलेले उत्पादन आपल्याला बघायला मिळेल. खूपच अशा मिरच्या लगडलेल्या आहेत. याचे बरेचसे तोडे झालेत. अशा पद्धतीचे मिरचीची एक 5-6 रोपं आहेत आमच्या इथे. हा एका रोपाचा एवढा फुललेला पसारा आपल्याला इथे बघायला मिळतोय. आता आपण आलोय ही माठाची भाजी, लुसलुशीत हिरवीगार माठाची भाजी ताजी ताजी खायला मिळाली तर आपल्या जेवणाला एक चवच वेगळी असेल. अशा पद्धतीने झारेने पाणी देण्याचं काम चालू आहे. आणि हा जो मळा पाहतोय ही आमची बहीण आहे. हिच्या परसवनामध्ये केलेला हा मळा दरवर्षी इथली भाजी खाण्यासाठी लोक आतुरलेली असतात. याला कारणही तसंच आहे. तुम्हाला थोड्या वेळात ते स्पष्ट होईलच. बघा खूप सुंदर अशी भाजी. कुठल्याही प्रकारचा किडीचा प्रादुर्भाव नाही. कुठली पानं कुरतडलेली तुम्हाला बघायला मिळणार नाही. आणि ही अशा पद्धतीची भाजी आहे की एकदा कटिंग केली की पुन्हा त्याला फुटवे निघतात, पुन्हा ती भाजी खाण्यासाठी तयार होते असं मला वाटतं. आता ही भाजी पेरून आपल्याला किती दिवस झालेले आहेत? 2 वेळा झाली काढून. हां, आता तिसरा काढण्याचा वेळ आली. म्हणजे तिसरी आता ही भाजी काढायला आता आपण बघतोय. ही तिसऱ्यांदा भाजी आता काढायची वेळ आलेली आहे. तरी महिना झाला का एकूण आतापर्यंत? झाली. आणि अजून साधारणतः किती वेळा ही भाजी काढता येईल? अजून 2 ते 3 वेळा काढणी होईल त्याची. अजून 2-3 वेळा काढणी होईल. हो. म्हणजे याच्यामध्ये एक लक्षात येतं मंडळी की घराला लागणारी भाजी तर ह्याच्यात भरपूर मिळतेच ती मिळते. यातून हा एक अर्थार्जनाचा एक सोर्स सुद्धा यातून तयार होतोय. मार्केटला म्हणजे मार्केट म्हणायला गेलं तर बघा प्रत्येक घरात लागणारी ही गोष्ट आहे. त्याच्यामुळे ही कोणाला नको अशातला बाब नाही. गावामध्ये ह्याला मागणी कशा पद्धतीची आहे? मागणी तशी बरीच आहे. काढली तरी 10 मिनिटात 25-30 जोड्या सहज जातात. मंडळी ही एक खासियत आहे. कारण मार्केटची जी भाजीपाला आपल्या घरात जोपर्यंत येतो ना तोपर्यंत बराच कालावधी उलटून गेलेला असतो. दुर्दैवाने त्याच्यातील असणारे पोषक तत्व म्हणावी त्या पद्धतीचे तेवढे राहत नसले नक्कीच. पण हे जरा उदाहरण वेगळ्या पद्धतीचं आहे. हाताने खुडावे आणि घरी घेऊन जावे अशा पद्धतीचा हा भाजीचा मळा आपण छोट्या छोट्या स्वरूपातला पाहायला मिळतोय. तर यानंतर आता आपण येतोय बघा अननसाचं एक रोप इथे लावलेलं आहे. कधी ह्याची लागवड केलीत? तरी झाले 2 महिने झाले. 2 महिन्यापूर्वी लावलेलं अननसाचं हे रोप चांगले जगलेलं आहे. मला वाटतं 1 वर्षानंतर ह्याला हम्म. 1 वर्षानंतर याला फळं येतील निश्चितच. आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांची आवडती जी पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये दिसते, परंतु आताही आमच्या इथे सुंदर पद्धतीने हिरवीगार लुसलुशीत अशी उगवलेली अळूची भाजी. ती आता महिना झाला. फक्त महिना झालेला आहे. काही कंद लावले गेलेले. हम्म. महिना झालेला आहे. निश्चितच अजून 1 महिनाभरामध्ये याला चांगले फुटवे आलेले बघायला मिळतील आणि ही सुद्धा एक चांगल्या पद्धतीची भाजी होऊन जाईल. माठाची भाजी करण्यासाठी हे वेगवेगळ्या पद्धतीचे जशी आपल्याला जागा मिळेल तशा पद्धतीचे गादी वाफे तयार करून घ्यावे लागतात. तसे हे 7-8 आमच्या इथे गादी वाफे तयार झालेले आहेत आणि अल्टरनेटली हे गादी वाफे एक म्हणजे या आठवड्याला हा गादी वाफा तोडला जातो, 5-6 दिवसांनी तो गादी वाफा तोडला जातो. अशा पद्धतीची ही भाजी ही केली जाते.
आता या ठिकाणी हा तुरे वगैरे आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. त्याची 4 वेळा काढणी झाली. या रोपाची 4 वेळा आतापर्यंत काढणी झालेली आहे. म्हणजे आता थोडक्यात तो जून होत चाललाय. तर त्याच्या बियाण्याचा वापर करायचा आणि पुन्हा त्याची लागवड जे आता हे जे आता दिसतंय बियाणं आपल्याला मिळेल की ज्याच्या माध्यमातून पुढे आपल्याला अजून नवीन रोपं घेता येतील. तर आता आपण पाहतोय एक आश्चर्याचा धक्का तुम्हाला बघायला मिळेल. आमच्या इथं वांग्याचं सुद्धा रोप तेवढा दर्जेदार पद्धतीने झालेला आहे. बघा किती सुंदर घरगुती पाण्यावर घेतली जाणारी ही भाजी. हे आमच्या घरची माणसं आपल्याला भाजी दाखवत आहेत. वांगी एका रोपावरती असणारी ही आता जवळपास 10 वांगी इथे दिसत आहेत. ही आठवड्याच्या आठवड्याला खुटली जातात. त्याच्यामुळे आता संख्या जर तुम्हाला कमी वाटत असली तर एखाद्या वांग्याची साईज किती सुंदर असू शकते ते बघा. हा जवळपास 1.5 फुटाचा वांगा या आपल्या परसवनाच्या भाजीपाल्यामध्ये बघायला मिळतोय. आपण एका दुसऱ्या प्लॉटवरती आता आलेलो आहोत. बघा जेवणातला कोथिंबीर हा अविभाज्य घटक आहे आणि आतापर्यंत आम्ही मार्केटची बरीच कोथिंबीर खातो सुद्धा, परंतु त्याला तेवढी जशी चव नाही. पण आता तुम्हाला इथे मी दाखवतो. ह्याचा थोडा जरी पान जरी आपण तोडलात आणि हा नाकाला जरी लावलात ना तर त्याचा येणार जो सेंट आहे हा जेवणाची चव बदलून टाकतो मित्रांनो. म्हणून घरगुती खाणं आणि घरगुती हा असा परसावन जर असेल ना तर त्याच्या घरामध्ये जेवणाची एक चवच वेगळी राहते. अशा पद्धतीने याच वाप्यावरती रिकाम्या जागेमध्ये थोडासा अजून एकदा माठ फिरलेला आहे. सभोवताली आपल्याला जास्वंदीची झाडं सुद्धा दिसतील. हे सगळं करत असताना कंपाऊंड सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. बघा तारा लावून साड्याने हे वेष्टून घेतलेलं कंपाऊंड जेणेकरून गुरं वगैरे आतमध्ये येणार नाहीत. अशा पद्धतीची ही कोथिंबीराचा वाफा आपल्याला बघायला मिळतोय. अजून या ठिकाणी एक माठाचा हा एक वाफा आहे. हा जुन्या पद्धतीचा म्हणजे जुन्या वेळेचा असेल. हा सुरुवातीला हा वाफा तयार केलेला गेलेला. त्याचबरोबर इथं एक परमनंटली आता इथे एक आंब्याचं झाड लावलेलं आहे. कुठल्या पद्धतीचा आंबा आहे? कलमी आहे आंबा. जे केशर वगैरे आहे की हापूस आहे? हा. केशरची लागवड केलेली आहे. याला आता वेगळं पाणी घालायची गरज लागत नाही. मला वाटतं 2 वर्षाचं आता हे रोप असेल. 2 वर्षाचं रोप आहे. चांगली त्याला फूट पण आलेली आहे. आता आपण पाहतोय चांगला आधार दिल्यामुळे आणि कायम त्याला पाणी मिळत असल्यामुळे त्याची वाढ सुद्धा बहारदार पद्धतीने झालेली बघायला मिळेल. मोहरी आहे एक पीक. त्याचा वेगळा वाफा केलाय मी तिकडे. हे काय आहे सर? हे मोहरी. हे बघा ही मोहरी. आतापर्यंत मोहरी आपण गोल 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 दाणे स्वरूपात बघत होतो, पण त्याचं रोपं कशी असतात हे आपल्या खास प्रेक्षकांसाठी या ठिकाणी बघायला मिळते. म्हणजे खूप प्रकार या ठिकाणी भाजीचे आहेत. आणि इथे दाखवत आहेत आपल्याला हा हिरवा आहे तो. फुलालेत ना हे बियाणं आहे. हा मोहरीचा बियाणा आहे. या बियाणाच्या माध्यमातून मोहरी तयार होते. ठीक आहे, चला आता आपण पुढे जाऊया. पुढे आता आपल्याला मार्गदर्शन करतील. हे काय आहे? हे बघा रताळ्याचा सुद्धा इथे प्रयोग केलेला आहे. रताळे कशा ठिकाणी लावलं गेलं पाहिजे तर ती जागा अगोदर थोडीशी भुसभुशीत पाहिजे किंवा त्याला आपण म्हणूया रेताड स्वरूपाची. आमच्या इकडे टेरा वगैरे असं म्हणतो. म्हणजे एकदम कडक जागा नसावी जेणेकरून त्या येणाऱ्या फळाला रताळ्याला पसरायला आणि आकार वाढायला जागा मिळेल. आणि अशा पद्धतीची सुंदर अशी जागा केलेली आहे. आता इथे आपण जातोय ज्याच्या परिसरामध्ये हे झाड आहे. निश्चितच आपण ओळखलं असेल मी कशाबद्दल आता बोलतोय. या झाडाचं नाव आहे शेवगा. वादळामध्ये हे झाड पूर्णपणे तुटलं होतं. आता ते वादळ म्हणजे 2000 मला वाटतं 20चं जे वादळ होतं कोरोनाच्या काळात आणि वादळ आलं निसर्ग चक्रीवादळ, त्याच्यामध्ये या झाडाची पूर्णपणे हानी झाली होती. पण आता आपण पाहतोय केवळ हा स्टंप लावला जातो आणि या स्टंपला वेगवेगळे फुटवे येतात आणि आज मितीला याची वाढ जवळपास 10 फुटापर्यंत झालेली आहे. पुढच्या वर्षापर्यंत आम्हाला याच्या शेंगा खायला मिळतील. हे कसलं आहे? हे बघा हे रताळ्याचे पण आहेत आणि हा अजून दुसरा माठाचा वापा. हा इथे मोहरीचा सुद्धा वापा आहे. थोडीशी या ठिकाणी पपईची सुद्धा प्रयोग केलेला आहे. म्हणजे येणाऱ्या वेळेमध्ये एखादा पाहुणा जरी घरी आला
तर त्याला बाहेरचं कोल्ड्रिंक द्यायला लागणार नाही किंवा बाहेरून अजून काय वेगळं खाद्य द्यायला लागणार नाही, वडापाव टोस्टसारखं काय. तर आपल्या परसावनातलाच कुठला ना कुठला फळ त्या सीझनला झालं असेल. जोडीला आंब्याची लागवड बघायला मिळते. हे कमी म्हणून की काय, एक आवडतं पीक म्हणजेच लक्षात आलं असेल केळी. केळीची सुद्धा लागवड या ठिकाणी केलेली आहे. हे किती रोपं लावलेली ते? एकच लावलेला आहे. एकच. त्याला कोंब येऊन हा बघा, एकच रोप लावलेलं होतं. आज त्याला कोंब येऊन जवळपास 1 2 3 4 5 6 फुटवे इथे बघायला मिळत आहेत. आणि आता बघा एक तरी केळ झालेली यातली. हो झाली. बघा ती एक केळ मोडून झालेली आहे, म्हणजे फळं आलेली. आता त्याला अजून कोंब आलेले आहेत तसे. पुढे आपण जाऊया. या बाजूला एक सुंदर नजारा बघायला मिळतोय. वांग्याची रोपं आहेत, मिरचीची नवीन लागवड इथे केलेली आहे व्यवस्थित. पावसाळ्याची रोपं उपटून लावली. पावसाळ्याची रोपं होती ती उखडून या ठिकाणी लावलेली आहेत. ती सुद्धा आता थोड्या दिवसात तयार झालेली बघायला मिळतील. मिरच्या सुद्धा झालेल्या आहेत. हिरव्या मिरच्या लाल झालेल्या आहेत इथे. त्याचबरोबर लागवड आहे टोमॅटोची, वांगीची. हे सगळे माठाचे वाफे. एक सुंदर चित्र बघायला मिळतं या ठिकाणी. तिकडे आता आपण जाणार आहोत. पपईचं झाड बघा कसं पपई लागलेले आहेत. एक थोडीशी रचनात्मक पद्धतीने या ठिकाणी टोमॅटोची लागवड बघायला मिळते. टोमॅटो एकदा फळं लागली की मग त्या टोमॅटोच्या रोपाला सुद्धा वाकवून टाकतात. त्याच्यामुळे अगोदर सपोर्टेबल सिस्टीम त्याला करावी लागते. टोमॅटोच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. दोन्ही बाजूला दुतर्फा टोमॅटोची लागवड केलेली आहे. एक काही दिवसापूर्वी केलेल्या लागवडीला आता एक चांगली अवस्था प्राप्त झालेली असून दोन्ही बाजूला एक स्ट्रक्चर एक तयार केलेलं आहे. हे घरात असणाऱ्या बांबूंचा वापर करून या ठिकाणी फिटेड केलेले आहे, जेणेकरून जशी जशी टोमॅटोची रोपं वाढतील तशी त्यांना आधार देत देत त्यांना मस्तपैकी सजवलं जाईल. खाली जर आपण बघितलं तिथे तर वाफ्यामध्ये जागा करून पाण्यासाठी तिथे सोय केलेली आपल्याला बघायला मिळेल. खूप सुंदर चित्र असं बघायला मिळत आहे. म्हणजे एक दगदगीच्या वातावरणातून जेव्हा आपण परसावनामध्ये ज्या ठिकाणी बसायला येतो तिथे जर अशा पद्धतीचं असेल तर माणसाचा ते वेळ पण निघून जाईल. त्याच्या सोबत सोबत निसर्गाच्या वातावरणामध्ये रममाण होत तो चांगल्या नैसर्गिक पद्धतीने तयार केलेल्या भाजीपाल्याचा तो आस्वाद घेऊ शकतो. अशा पद्धतीचा भाजीचा एक मळा आपण या ठिकाणी पाहतोय. तर आता मी तुम्हाला सांगत होतो की हे कशा पद्धतीने त्याला खतं वगैरे दिली जातात त्याचा आता एक आपण पद्धत पाहूया. तर ही आमची बहीण शिल्पा, हिच्या ह्या घरामधल्या असणाऱ्या परसावनातल्या आपण बागेची चर्चा करतोय, परसबागेची चर्चा करतोय. तर ही परसबाग अशा पद्धतीने हिरवीगार आणि लुसलुशीत दिसण्याच्या पाठीमागची जी कारणं आहेत, तर यांच्या घरी पशुधन म्हणजे म्हशी वगैरे आहेत. तर त्या म्हशीच्या शेणांमुळे इथे सेंद्रिय पद्धतीचा भाजीपाला त्यांना घेणं सहज शक्य होतं. बघा त्यांनी राबवलेली सिस्टीम, या टाकीमध्ये गव्हर्नमेंट सबसिडीतून त्यांनी बायोगॅससुद्धा घेतलेली आहे. इथे हा शेण कालवला जातो त्या ठिकाणी आणि कालवलेला शेणाच्या माध्यमातून ही गॅसची नळी की ज्याच्या माध्यमातून घरी स्वयंपाकाचा कुटुंबाला पुरेल एवढा गॅससुद्धा आपोआप मिळतो आहे. आणि याच्यातून ते निर्माण होणारी जी स्लरी आहे, ही स्लरी ही ते जिथे बाहेर पडते त्या स्लरीवरती सुद्धा त्यांनी आता सुंदर पद्धतीने माठाचे सुद्धा वाफे घेतलेले आहेत. ज्यात आपण बघाल कुठली जागा फुकट गेलेली नाही आणि कुठल्या पद्धतीचं नवीन खत त्यांना द्यायची गरज नाही. आणि जो भाजीपाला पूर्णतः शेणावरती जो तयार होतो ना त्याला चवच वेगळी असते. आपण प्रत्येकाने अशा पद्धतीचं खाल्लं असेल कदाचित. आम्ही बालपणापासून अशा पद्धतीचं अन्न खात आलेलो आहोत, त्याच्यामुळे आम्हाला ती टेस्ट माहिती आहे. आज बाजारातला किती जरी भाजीपाला घ्यायचा प्रयत्न केला ना तरी ती चव आजतागायत आम्हाला सापडलेली नाही की जी आमच्या घरच्या परसवनामध्ये आम्हाला बघायला मिळते. बघा हे पपईच्या झाडाचं वैशिष्ट्य बघा कसं आहे. म्हणजे ते साधारणतः 25-30 तरी फळं ह्या झाडाला मिळाली. हां, म्हणजे एवढ्या एक 4-5 फुटापासून पपईच्या झाडाला पपई लागायला सुरुवात झाली होती. आज ते झाड जवळपास 12-13 फुटाचं झालेलं आहे आणि इतक्या वेळा पपई
त्याला लागलेली आहेत. जे आता आपण बघतो आता सुद्धा पपईची लागवड दिसते, तिथे फळं दिसत आहेत आणि खूप वेळा याची पपई आम्हाला खायला मिळालेली आहेत. असं पपईच्या झाडांची मगाशी मी म्हटलं होतं ते मोहरीचा एक स्पेशल वाफा या ठिकाणी बघायला मिळतोय. मोहरीची भाजी प्रत्येकाला काय आवडते नावडते मला काही लक्षात येत नाही, परंतु ही मोहरीची भाजी पोटासाठी तरी खूप चांगली असते. तिची चव थोडीशी कशी कडवट लागते, थोडीशी नाही, कडवट नाही लागत ही भाजी. थोडीशी वेगळी लागत असेल तरी पण खूप शरीरासाठी स्वास्थ्यवर्धक म्हणावा लागेल असा सुंदर वाफा. या भाजीला भरपूर मागणी असते. बघा तरी सुद्धा सांगता येते की ह्या भाजीला सुद्धा खूप मागणी असते आणि त्या मागणीनुसार त्याने हा वाफा सजवलेला आहे. याच्यामध्ये अजून हा सुद्धा मोहरीचाच वाफा इथे बघायला मिळतोय. या ठिकाणी फणसाचं झाड लावलेलं आहे. हे लावलेत की अगोदर होतं? नाही, लावलेलं आहे. मग त्याचं अशी रोपं कशी काय दिसतात? ती एक वेळा गुरांनी खाऊन परत त्याचा पालवी म्हणजे आली. थोडंसं कुंपण व्यवस्थित नसल्यामुळे इथं गुरांचा सुद्धा प्रादुर्भाव बघायला मिळत होता, ज्यांच्या माध्यमातून ही रोपं खाल्ली जात होती. आज तसं नाही, आज व्यवस्थित कोटेड केलेलं आहे की ज्याच्यामुळे ही काटेरी कुंपण घालून त्याच्यावरती साड्या वगैरे लावल्यामुळे पूर्ण बंदिस्त आहे आणि आता फणसाला सुद्धा चांगली पालवी चढली आहे. याचबरोबर आता इथे आता आपल्याला बघायला भेटेल वेलवर्गीय पिकं. मगाशी आपण वेगळ्या पद्धतीची पिकं पाहिलेली, आता या वेलवर्गीय पिकामध्ये आवश्यक घेवडा, इथे बघा घेवडा आपल्याला फुललेला बघायला मिळतोय. तर घेवड्याची सुद्धा लागवड इथे केली आहे, प्रचंड प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये आलेलं आहे. ओ या शेंगा बघा कशा आहेत त्या, याला पापडी घेवडा म्हणतात, म्हणजे भाजीसाठी हा खूप सुंदर असतो. आणि हे सगळं लागवड करण्यासाठी आपला अनुभव पणाला लावणारी ही माझी आई. हे बघा आता हिचं सुद्धा सकाळ संध्याकाळ मेहनत ह्या प्लॉटवरती असते. निश्चितच तिच्यामुळे आम्हाला आजच्या ह्या जगामध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर अशी भाजी खायला मिळते, हेल्दी भाजी खायला मिळते. सकाळ संध्याकाळ पाणी घालणं हे काम ही आईचं असते. ते दाखवते. पापडी घेवडा खूप भरला आहे आणि याला थोडासा अटॅचमेंट लागते, आधार लागतो. अशा पद्धतीचा जिकडे तिकडे आधार असल्यामुळे थोडंसं अजून आपण एक वेगळा प्रयोग बघायला भेटतो. गोठ्यामध्ये म्हशी असल्यामुळे दुग्ध व्यवसाय सुद्धा यांचा या ठिकाणी चालत असतो. या म्हशींसाठी चारा म्हणून उन्हाळ्यामध्ये आमच्या कोकणामध्ये खूप वाणवा होते चाऱ्याची, म्हणून दुधाचं उत्पादन सुद्धा फारच अल्प उन्हामध्ये होते. तर त्याला एक पर्याय म्हणून हा हत्ती गवत याची सुद्धा लागवड या ठिकाणी केलेली आहे. हा एकदा कटिंग केला की पुन्हा येत राहतो 2 वर्षाचा आहे. आणि हे रोप आहे ते 2 वर्षाचं आहे आणि अशा पुन्हा फुटवा फुटतो. आणि बऱ्याच वेळा त्याची तोड केलेली आहे, तरी पण पुन्हा पुन्हा फुटवा फुटतो. देवपूजेसाठी जास्वंदीची झाडं सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळतात. आणि या सगळ्या महत्त्वाच्या म्हणजे जेव्हा आपण एखाद्याच्या घरी पाहुणे जातो तेव्हा त्याच्या चहामध्ये जर गवती चहाची पात जर असेल तर किती सुंदर होऊन जाईल. आणि त्याचीच माहिती या आम्हाला इथे मिळाली. यांच्या ते पात आहे का, तर त्याची तर चहाची पात या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. नवीन लागवड केली. नवीनच लागवड आहे. आणि ही मला वाटतं अळूवड्याची पानं आहेत काय? हां, अळूवड्याची पानं या ठिकाणी बघायला मिळतात आपल्याला. तर अशा पद्धतीने खूप सुंदर अशी लागवड केलेली आहे. खूप अशा व्हरायटी आहेत बघायला मिळतात. खरोखर खूप समाधानाची बाब आहे ही. संपूर्ण पावसाळभरामध्ये जिने खूप साथ दिली ती अशी कारलीची वेल आपल्याला बघायला मिळते. खूप अशी कारली ह्या वेलीच्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळाली, खायला मिळाली, विकता सुद्धा आली. अशा पद्धतीची कारलीची वेल आता सुद्धा इथे बहरली जाणं आपल्याला बघायला मिळते. त्याच्या कडेला हे काय रताळीचा आपल्याला हे ताने आपल्याला बघायला मिळत आहेत. थोडंसं एक सिस्टमॅटिक केल्यामुळे एक वेगळी सुंदर डिझाईन ह्या परसबागेला तयार झालेली आपल्याला बघायला मिळेल. या परसबागेमध्ये एक महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे तुरीचं पीक. फारच कमी तुरीची झाडांची लागवड जागेच्या मानाने इथे बघायला मिळते. पण जे झाड उगवलेले आहे त्याच्यावरती लागणाऱ्या तुरीच्या शेंगा जर आपण पाहिल्यात तर खरोखर सेंद्रिय भाजीपाला
त्याची गुणवत्ता ह्या खरोखर वाखाणण्याजोग्या आहेत. जोडीला आता पुन्हा ही टोमॅटोची लागवड आता आपल्याला बघायला मिळते. टोमॅटोसाठी केलेले हे मांडव आता आपण बघतोय. या ठिकाणी पाणी घालण्याचं काम चालू झालेलं आहे. सुंदर अशी मिरची हिरवीगार ते बघायला मिळते. थोड्या वेळानं आता मला वाटतं फुले यायला सुरुवात झालेली आहे नुकतीच. या ठिकाणी पाणी घालण्याचं काम चालू झालेलं आहे. मिरचीची रोपं आणि हा जो मांडव दिसतोय याच्यावरती टोमॅटोचे हे या रोपं लगडलेली बघायला आपल्याला मिळतात आणि खूप सुंदर पद्धतीचे टोमॅटो इथे आलेले आहेत. आता आपण जर मांडवाच्या खालून जर पाहिलात तर आपल्याला बघायला मिळतील. बघा किती सुंदर पद्धतीचे टोमॅटो लगडलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. तो गोठा की या गोठ्यामध्ये म्हशी वगैरे आहेत, त्यांचं जे वेस्टेज आहे, शेण असेल मूत्र असेल ते या ठिकाणी हे आउटलेटमधून बाहेर मिळतं आणि अशा पद्धतीने नॅचरली पद्धतीने हा भुगा झालेला आपल्याला बघायला मिळेल. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, म्हणजे तुम्हाला अजून वेगळी काही प्रोसेस पण करावी लागणार नाही आणि हा भुगा असा प्रत्येक वाप्यावरती असा जरी फेकला तरी ते नॅचरली खत त्याला मिळून जातं. आणि मुळातच या भागामध्ये अशा पद्धतीचं हे मलमूत्र पावसाळाभर असल्यामुळे या पिकांना एक सुंदर पद्धतीचा रंग, चव प्राप्त झालेली बघायला मिळेल. तर या संपूर्ण प्लॉटवरती मेहनत करणारी हीच ती आमची घरची मंडळी. आज खूप त्यांना समाधान नक्कीच वाटत असेल, कारण ज्यावेळेला शेतकरी असं एखादं पीक घेतो त्याला खूप अशा कष्टातून सामोरं जावत असते. बरं, कष्ट करायची त्याला त्याची तयारी असते, पण वेगळ्या ज्या काय आघात होत असतात, मग अचानक गुरांनी ती सगळी भाजीपाला खाऊन टाकणं किंवा अचानक कुठले तरी पाऊस वगैरे येणं, ह्या सगळ्यामुळे तो नर्वस असतो. परंतु तेथून तो कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता पुन्हा तो कष्ट करायची तयारी ठेवत असतो. कारण हे अशा पद्धतीचं छोटंसं पीक सुद्धा माणसाच्या जीवनाला एक सुंदरतेचं दर्शन देऊन जातं, हे नक्की. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल ऑलराऊंडर कोकणच्या वतीने आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा शतशः आभार. धन्यवाद.